Hi Jinendra, congratulations on your victory and that too after an injury. फक्त पहिलं आपण सुरुवात करूया. आजची जी विक्ट्री होती ती तुमच्यासाठी खूप महत्वाची होती. बरोबर. कारण तुम्ही एक इंजुरी नंतर रिकव्हर झालात आणि तेव्हा आणि ते तुम्ही रेसमध्ये उतरलात, पहिला नंबरच मारला. कसं वाटतंय? फिलिंग खूप मस्त वाटतंय तसं, पण ऍक्च्युली अजून इंजुरी आहेच मला. तरी शेवटी रेसिंग मध्ये थोडी इंजुरी वगैरे दुखापत होतच राहतो, तर आम्हाला ते मॅनेज करून सर्व रेसमध्ये परफॉर्म करावं लागतं. आणि रेस म्हणलं की फुल पोटेन्शियल मध्येच परफॉर्म करावं लागतं. तर आता आपण रेस आहे, मग शिक्षण पण आहे, दोन्ही ऍस्पेक्ट कसे मॅनेज करता? ऍक्च्युली रेसिंग बरोबर तुमचं शिक्षणही महत्वाचं आहे. तसं आता मी सध्या 11th मध्ये आहे, तर माझा अभ्यास रेग्युलरली आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो आम्हाला सगळं कारमधूनच ट्रॅव्हलिंग करावं लागतं. तर कारमध्ये जेवढा अभ्यास होईल तेवढं ऑनलाईन बघायचं, पुस्तकं वाचायची, असा अभ्यास कंटिन्यू चालूच असतो माझा. हा स्पोर्ट जो आहे किंवा कोणीही करू शकतं असं नाही, यातला खूप प्रॅक्टिस एक तर लागते, दुसरा सपोर्ट लागतो. माझा सर्वात मोठा सपोर्ट म्हणला तर माझे काका सागर सांगावेच करतात. आणि एक्सटर्नल म्हणला तर मला माझे मेन स्पॉन्सर आहेत एक्सॉर हेल्मेट्स आणि जोल्ले ग्रुप, तटचे कावाडे मोटर स्पोर्ट्स, रेजानॉमिक्स इंडिया, हे सगळे मला खूप सगळे मदत करतात. अंजन कावासाकी आहे, प्रोडक्ट्स असतील किंवा जे काय असेल ते सर्व मला सपोर्ट करत राहतात. आणि स्पेशल थँक्स टू एक्सॉर हेल्मेट्सचे गिरधारे सर, तेही खूप मला हेल्प करतात.